रामदास महाराज यांना समाज आहे तिसरा समाज काय सांगायचं. संसार हाची दुःख लागते दुःखांचे हिवळा मागवलेले कर्मवासी. संसार हाची दुःख लागते दुःखाचे हिवळा. संसार संसार म्हणजे काय? संसार संसार हाची दुःख. संसार संसार म्हणजे जन्म घेणं हा संसार. जन्म घेतला म्हणजे संसार लागला पाहिजे. म्हणजे काय काय संकल्प विकल्प हे संसार हाची दुःख मूळ लागते दुःखाचे मूळ. जन्मापासून मरेपर्यंत वेळानंतरही काय म्हटलेलं आहे? दुःखाचे पिंगळ म्हणजे काय? विंचू जातो ना, विंचू त्यावेळेला जी आपल्याला वेदना होते त्याला इंगळ म्हटलेलं आहे. ज्याला विंचू हा प्रकारच माहित नाही आणि तरी माहिती असतात तर चावल्यानंतर काय वेदना होतो ते चावल्यानंतरच कळेल. साप आहे, आपल्याला साप विषय एवढं माहिती आहे, साप चावल्यानंतर काय होतो हे चावलेल्या माणसाला नसतं. असं दुःख इंगळ म्हणजे काय? विंचू. तो चावल्यानंतर काय दुःख होतो ज्याने अनुभव घेतला त्याला प्रत्यक्ष बघितलेला आहे, ज्याला अनुभव आहे. कुठला अनुभव? तुमच्यासमोर एखाद्याला विंचू चावला नाही तुम्हाला पण एखाद्या काय होतंय? अंगाला घाम फुटणार, सहन होणार नाही एवढी वेदना. जीवाच्या पलीकडे आणि विषारी इंगळ असेल तर मृत्यू पण आहे. काळा इंगळ म्हणतात. एवढा यातना आहे. कोणाला उपमा दिलाय? संसार हाची दुःखाचे इंगळ. संसार म्हणजे जन्म घेणं. जन्मापासून मरेपर्यंत संसारच आहे. संसार कशाला होतो? जन्म कशाला होतो? 3 गुणांमुळे. रज तम सत्वगुण. रज तम सत्वगुणामुळे जन्म. जन्माचे ते मूळ पाहिले शोधणं. जन्म काय आहे हे शोधायला गेला. काय सांगितलंय? जन्माचे ते मूळ पाहिले शोधणं. जन्म एखादा रोग होतो, तो रोग कुठून आला? कशामुळे झाला? त्याचे लक्षण काय? तो कशाने मला होऊ शकतो? त्याला पुरुषोत्तम म्हणतात. रोग झाला. रोग म्हणजे काय? कशामुळे झाला? त्याचे लक्षण काय आणि त्याचे रोग काय? जन्माचे ते मूळ पाहिले शोधणं. तर जन्माचे मूळ शोधणार सामान्य माणूस तो शोधू शकत नाही. सामान्य माणूस म्हणजे कोण? बद्ध, ममक्षु, साधक, सिद्ध चार कॅटेगरी. सामान्य माणूस म्हणजे बद्ध. त्याचा प्रश्न येत नाही जन्माचा मूळ शोधायचा. ममक्षु पण नाही. ममक्षु म्हणजे काय? माझ्यापेक्षा देव मोठे आहे, तो मागणार देवासाठी. साधक त्याला सद्गुरू भेटलेला आहे. सद्गुरू कोण?
सद्गुरू कोण मिळू शकतो? सद्गुरू कोणाला मिळू शकतो? मरताना वाचणार नाही. कुठे वाचणार? खूप सुख भोगून नाही, विषय सुख खूप भोगून झाले. आता स्वर्ग गर्भ पाताळ सगळं भोगून झालंय. पाताळ सुख तो पण विषय सुखच. विषय सुख मृत्यू लोकांचं सुख तोही विषय सुखच. आणि पुण्य कर्म करून चांगला जन्म घेतला तोही विषय सुखच. चांगल्या करून घेऊन सर्व समित्ता आणि स्वर्गात देवळ विषय सुखच. शिल्लक आहे. जोपर्यंत आपण शिल्लक आहे तोपर्यंत आपण शिल्लक आहे. आपण शिल्लक आहे तोपर्यंत जन्म आहे. म्हणजे करता आहे की नाही तिकडे, सुष्मध्ये आहे की नाही, गेल्यानंतर सुष्म देहात असतो. अधोगती पुण्यकर्म कमी, पापकर्म जास्त. अधोगती एवढ्याची लक्ष होती. समसमान झाला मनुष्य जन्म आहे. पुण्य कमी, पाप कमी आणि पुण्य अधिक झाल्यानंतर ऊर्ध्वगती. त्यानंतर एक विशेष प्रकारचा कंटाळा आला तर तो काय सांगेल, परमेश्वरा मला जन्म नकोय. स्वर्गलोक दे, शिवलोक, वैकुंठलोक, ब्रह्मलोक. इकडे दुःख नाहीये, मला ते पाहिजे. तेही बघून झालं, तिकडे कळलं पुण्य असेपर्यंत आपल्याला स्वर्गलोक आहे. शिवलोक असो, वैकुंठ असो किंवा ब्रह्मलोक. संपलं पुण्य एवढं ढकलून देतो. परत जन्म, परत कर्म आहे. सगळ्यांचं म्हणजे स्वर्ग स्वामी तिन्ही मुक्ती मिळाला. तुम्ही मुक्ती नाशिवंत जण म्हटलेला आहे. स्वर्गात गेला सर्व मुक्ता झाली. ज्या देवाला मानतो, विष्णूला मानतो, विष्णूचं जवळ झालं, स्वरूपता विष्णू होऊन राहणं सगळं पुण्याच्या तू शिल्लक आहे. हे कळलं, नाशिवंत आहे हे कळलं. तिने मुक्ती नाशिवंत जाणं म्हटलेलं आहे हे कळलं. परत जन्माची आणि परत पुण्याची परत पापाची भानगड पेपर आहे, कटकट आहे हे ज्याला कळलं तो म्हणताना वाचना करून मला सायुज्य मुक्ती. सायुज्य मुक्तीच्या वासनेने मेल्यानंतर म्हणजे देह सोडल्यानंतर माणूस जन्माला येतो. त्याला सद्गुरू भेटण्याचं एका जन्मात ज्ञान होणे शक्य नाही. म्हणून तुकाराम महाराजांचं की जन्म आम्ही बहुमंडळ केले ते काही जन्म शक्य नाही. पकड बसायला पाहिजे. सवय लागतात, सवय पडे. सवय लागली तर सवय पडते. कारण हा मन अशुद्धात तमसत्व कोणाला लागले. स्वरूपता मुक्ती मिळते, सविता मुक्ती मिळते, नंतर स्वरूपता मुक्ती मिळते. विषय सुखात आणि तिकडे तू शिकलं. हे ज्याला कळणार समर्थना वाचना घेऊन मला सद्गुरू भेटून साहित्य मुक्तीच्या वाचनेने बघ. आणि ते एकाच्या जन्मात पकड बसत सब कठीण आहे ना. माझ एवढा आपण उठलोय ते आपण आपल्याला दिसून दिले. भ्रमणो असे घणाजना या जीवाला भ्रम झालेला आहे. जीव म्हणजे काय? अंतःकरण अद्वैत. अंतःकरण कसा
जाणीव अद्वैत आहे. सगळ्यांमध्ये एकच जाणीव. या इतके बिंदुले तेने घोर कोणत्या कटले तो किडा उडत आहे. या इतके बिंदुले तेने घोर कोणत्या कटले हरिहराच्या मूर्ती बिंदुला बिंदुल्या तुका पण हे बिंदुले तेने घोर कोणत्या त्रिभुवन तुम्ही स्वर्गलोक उद्योग पाताळलोक ती जाणीव एकच. मुंगीपासून हत्तीपर्यंत मृत्यूलोकापासून नरलोकापासून पाताळापासून आणि स्वर्गलोकापासून जाणीव एकच अद्वैत आहे. सगळे आपण असण्याची जाणीव असते. जे कुठले असो त्याच योग्य कुठले असो अद्वैत आहे. फरक कुठे आला? मन. मनामुळे फरक पण का आला? मन पण एकच आहे सगळ्यांमध्ये. फरक का आला? पाणी शुद्ध आहे. उसामुळे गेलं तर गोड, आंबामध्ये गेलं तर आंबट, पिकल्यानंतर गोड होतो. कडुलिंबामध्ये गेलं तर कडू, सागरात गेलं तर खारट. संत जगला देव होती. पाणी एकच आहे. तसं मन एकच आहे. जगाचं मन एकच आहे. अशुद्ध पिशाने होतो रजत तमस योग. सगळ्यांना मन अशुद्धी नाही. जाणीव पण आहे. जाणीव लक्ष नाही आहे कारण विवेक नाही तिकडे. भक्तामध्ये पण विवेक नाही म्हणून तुझं भक्ती करतो ना तिकडे. कशासाठी मागतो? द्यासाठी. तिकडे पण द्यासाठी मागतो की नाही? विवेक नाही तिकडे. मन आहे. मग रज तम सत्व. कोणामध्ये तमगुण जास्त असतो? तमगुणाचे लक्षण सांगितले नंतर अज्ञान कंप्लीट. स्वतःला संपूर्ण विसरून गेलेला का बुधलास वगैरे होता. त्याला जाणीव वगैरे काहीच माहिती आहे. फक्त मन. माझ्या मनासारखं व्हायला पाहिजे बस. वेळानंतर माझ्या मनासारखेच व्हायला पाहिजे. ऐकूनच उभारलेला पाहिजे ना. ऐकूनच वेळाला माझ्या मनासारखं परत माझ्या मनासारखं माझ्या दुसऱ्या तुझे माझे आहे. तमोगुण राक्षसी गुण म्हणतात. रजोगुण मी दुसऱ्यांदा घेईल पण मी माझं घेणार. दुसऱ्यांदा घेईल माझं घेणार. रजोगुण संसार माझ्या मुलग्या तुझ्या सगळे भोगीला माझा देव माझी बायको माझी मुलं हा जीवन. त्याच्यासाठी सगळं जन्मापासून मरेपर्यंत मर्यादित म्हणतात. मर्यादित सत्वगुण असं प्रसंग घडतो आयुष्यात. तुमच्या ज्ञानभाव नसत्वावर मनिभाव काम करत नाही. मग अशा वेळेला एखाद्या देवाकडे जाण्याचं योग्य तो पाप. मला वाटतं देवाशिवाय काहीच नाही. देव आहे म्हणून मी वाचलो. देवाची कृपा. तो अनुभव आला. वरच्यावर मूळ येत जातो त्याला सगळं गुण वाटत. एखाद्या प्रसंगाला पैशाने काम देणार हा देवाला. एखाद्या प्रसंग आला जे नातेवाईक असतात त्याच्याने किंवा मनुष्याच्या बळाने वाचला हा त्याला देव शब्द. स्वतःच्या बळावर करत नाही देऊ शकत. ज्ञान पाव कसं पाव काय त्याच्या अनेक लोक देवाला. पण ज्ञान पाव नसत पाव मनिपाव म्हणजे काय? भरपूर लोक आपल्या बाजूने आहेत. मनुष्यबळ म्हणतात
उपयोग नाही, पैशावर उपयोग नाही, ज्ञान पावर नसेल पावर भरपूर सशक्त आहे, उपयोग नाही. त्याला कळत नाही लिमिट आहे, याचा काय अर्थच नाही. निरुपयोग घ्या जगी त्यासाठी कोणी त्यासाठी त्याला देव वाटत. 33 कोटी देवांपैकी इकडे माझी श्रद्धा आहे, तो देव महादेव, तो देव, तो देव, तो देव. तुझं प्रारंभ संपतो आणि ते काम पावतो, दिवसाला पावतो देव. प्रारंभ आहे ना, सगळं प्रारंभप्रमाणे घडतं ना. श्रद्धा बसत म्हणजे काय, जन्मापासून पर्यंत मागतच राहणार, मेल्यानंतर तुम्ही मागत राहणार. मागण्यापेक्षामुळे संत जडला देवमुखीच मी दे आहे, मी दे आहे. एखाद्या माणसाची चोराशी दोस्ती, तो मध्य पडली दोघांची, पण तो चोर आहे. तो चोराबद्दल चोरी कशी करायची, कमी वेळात जास्त पैसे कसा कमवायचा, आयुष्य आराम करायचं कसं करायचं ते शिक. दोस्ती कोणाशी केली चोरायची. एखादा चूर माणूस असेल, कशाला कष्ट करायचं, कोणा उठायचं ते शिक. म्हणजे संत काय आहे तुमचा, त्याच्यावर आपला संत कशाला शिकून पडलेला आहे. देह जे कशासाठी पाहिजे, विषय सुखासाठी. कानाला चांगला ऐकायला पाहिजे, डोळ्यात चांगलं दृश्य पाहिजे, नाकाला सुगंध पाहिजे, जिभेला चव पाहिजे. त्याच्यासाठी पाहिजे म्हणून ते पाहिजे. आत्मसुख विषयच नाही. जसं एखादा किडा आणि लोड तुम्हाला बरं वाटतं, एखादा सेकंड भेटतो तर स्पर्ध होतो, परत जातो गाडी. आपली परिस्थिती ती आहे. जन्म घेणं हाच दुःखाचा गुण आहे. जन्माचे दुःखाशी कारण हा जन्म घेणं हा कधी कळेल, हे कधी कळेल, मनाप्रमाणे जरा संसार चांगला झाला, मुलं चांगली निघाली, सुखात संसारात आहे, कशाला कंटाळ याचा कंटाळ येणारच नाही, संसाराचा कंटाळ येणारच नाही. म्हणून सांगितलं सत्याच्या पाठीमागे सत्य एकच आहे. ते शोधायचं असेल तर क्लेश पाहिजे, ते एकाला शोधायला क्लेश पाहिजे, दुःख पाहिजे. दुःखाचे देव सापडतच नाही, सुखात देव सापडत नाही. आता तू छोट पाकट बस, त्या दुःखानंतर विश्वास मग होणारा काम झाला तो विश्वास नसतो. मी हारलो होतो ना, माझी कॅपॅसिटी संपली, मी मरणार. सगळं जीव कोणाला आवडतो मरणार, जीव आपल्याला कोणाला मरणार. त्याला मरण आहे मग काय माहितच नाही ना. जरूर मरण म्हणजे काय ते सांग. मरण म्हणजे माझे मरण पाहिला डोळा पाहिला तुमच्या सोबत मेला असताना, जिवंत असताना कळतं मरण म्हणजे मृत्यू म्हणजे. सगळं काळाला घाबरतात की नाही, देव दानव मानव सगळं काळाला घाबरतात. काळाला उठार असेल तुझं, काळाला ओळखायला. का म्हणजे काय, मृत्यू. मृत्यू म्हणजे काय, ते जिवंत असताना सद्गुरू सांगतो. त्याचं धर्म ठीक आहे. जे तू जन्मापासून बऱ्यापर्यंत भोगतो ना, ते देहाचे भोग आहे, तुझे नाही. तू देह नाही. ही सवय जिवंत असताना सद्गुरू देतो. त्याच्यासाठी सद्गुरू
असं निरंतर जागवतो. मरेपर्यंत आपल्याला प्रयत्न करतो. आपण देवाला सद्गुण शरण केलंय ना. शरण केल्याने काय होते तुका म्हणे पुढे उद्धार. देवाला आपण सद्गुण शरण केल्यानंतर काय कुळ उद्धार होतो. कुळ म्हणजे काय? अनेक जन्म घेतलं की ना आपण. अनेक जन्म घेतले, परत जन्म घेतला, परत घेणार. आपला कुळ झाला की नाही तो. नाही आपण समजतो कुळ वेगळा. आजोबा पंजोबा खबरबाबा नातू हे ते ठीक आहे. तो विषय वेगळा. कुळ म्हणजे काय? अनेक जन्म तूच घेतात ना. आता पण तू जन्म घेतलेला आहे, पुढे पण तू जन्म घेणार आहे. जन्म घेऊन चांगला की वाईट हे जर कळलं तर विसर जन्म घेत माणूस. म्हणून गर्भापासून मरेपर्यंत मेल्यानंतरचं दुःख म्हणून वेळ ताप पडला. गीतात सांगितलं ना. जन्मापासून मरेपर्यंत मेल्यानंतरही हा किंचित ताप होतो. जन्मापासून मरेपर्यंत आधी आध्यात्मिक म्हणजे आपण रोग, हार्ट अटॅक, मूळव्याध, कॅन्सर अनेक रोग आहेत आपल्याला. त्वचेचे विकार आतून आलं की नाही सगळं आध्यात्मिक. आधी भौतिक रस्त्यात पडला, गाडीने ठोकला, ऍक्सिडेंट झाला, चालताना झाड पडला, आधी भौतिक. हे दोन ताप आपल्याला अनुभव घेतात जन्मापासून. तुम्ही सुद्धा किती वाचवायचा प्रयत्न करा. निश्चित ठरलेल्या वयासाठी ठरलेल्या घटकेला घडेल. किती सगळं नसू दे घडणार. आधी भौतिक आध्यात्मिक बोलतात. मेल्यानंतर आधी दैविक. नंतर आपल्या कर्मानुसार ज्या काही शिक्षा होतात म्हणजे जन्माला आल्यापासून मरेपर्यंत ताप आहेच. मेल्यानंतरही ताप आहे. हे त्याला कळलं. वेद तापे पोळला संसार दुःखे दुःख. जन्मापासून मरेपर्यंत संसारात सुख नको. सुख अडचणीला परत सुखे करी पंचायत, सुखे करी पंचायत. सुखामुळे पंचायत होती, देवाकडे जायला होत नाही. खरं सुख आहे, आनंद आहे, पैसा भरपूर आहे, मनासारखा होतो. कशाला देव पाहिजे? देवाला सुखी देणार की नाही? आणि किती नास्तिक माणूस असू दे आणि असा प्रसंग आला की त्याचा पैसा कामाचा नाही, त्याच्याकडे माणसं भरपूर ठेवलेले आहेत, ते काय कामाचे नाही, धंदे करून काय कामाचे नाही, होऊ शकते फायदा नाही. देवाच्या कोवाला म्हणतो, देवाची पत्नी म्हणतो. कॅन्सर लगेच घाबरतो का? कॅन्सर म्हणजे कॅन्सर कॅन्सर होणार. तो मृत्यूच्या दारात आहे. तो हार्ट अटॅक झाला, मृत्यूच्या दारात आहे. अनेक आजारे उपाय नाही. का होणार? एकच जगी जास्त कोणी नाही जास्त दिवस. म्हणून दुःख हे दुःख ते सुख मानित जाय म्हटलेलं आहे. ज्याला दुःख होणं हे दुःख ते सुख मानित जावे. का? मनाच्या सुखात म्हटलेलं आपल्यास मला सांगितलं आहे, हे दुःख ते सुख मानित जावे. जे दुःख होता मी हे कळालो. सगळ्यात त्याला दुःख झालं जास्त तर देवाशी काय पर्यायच नाही ना. डॉक्टरात जाणार, ऑपरेशन करून घेणार, सगळं करून घेणार. शेवटी काय बरं झालं तर देव आहे. जेव्हा देव आहे देवाशी पर्याय नाही. मग देवाची ओढ लागते. देव काय ते काय जन्मात नाही. जन्मजन्म
मी अनुभव पूर्ण केले. नंतर कळतं नाही म्हणजे मग खेळाचं चुकी आपण सांगितलं जन्म संसार माझी दुःख मुळा लागली दुःखाचे इंगळ मागा बोलले कर्म गर्वासाची राजा